प्राचीन काळी दाभोळ हे प्रसिद्ध बंदर होते. दाभोळच्या खाडीतून जलवाहतूक थेट चिपळूणपर्यंत होत असे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर गोपाळगड उर्फ अंजनवेल व खाडीच्या अंतर्भागात दाभोळचा किल्ला तसेच चिपळूणजवळ गोवळकोट उर्फ गोविंदगड उभारला गेला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावात वसिष्ठी नदीच्या मुखावरील हा किल्ला 16व्या शतकात आदिलशाच्या काळात बांधला. इसवी सन 1660च्या दाभोळ स्वारीवेळी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. पुढे इसवी सन 1699 मध्ये सिद्दी खरियात खानाने हा किल्ला ताब्यात घेतला. 1745 मध्ये तुळाजी आंग्रेंनी याकूत खानाकडून हा किल्ला जिंकला. 1756 मध्ये पेशव्यांचे सरदार रामजी महादेव यांनी गोपाळगड जिंकला. 1818 मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी 2 दरवाजे असून यातील एक दरवाजा तटबंदी फोडून खंदकाचा भराव करून केला आहे. गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीत मुख्य दरवाजा असून गोमुखी बांधणीच्या 2 बुरुजामध्ये बंदिस्त करण्यात आला आहे. दरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. किल्ल्याच्या आत एक विहीर असून यापुढे एक मोठा हौद आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. याच्या बाजूला बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या असून फांजीवरून संपूर्ण किल्ल्यास फेरी मारता येते. सुमारे 10 एकरावर पसरलेल्या या किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत आहे. किल्ल्यावर वाड्याच्या चौथऱ्याचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या जमिनीकडील बाजूस खंदक असून किल्ल्याच्या आतील भागात आंब्याची बाग आहे. संपूर्ण किल्ला 1 तासात पाहून होतो.